जय हिंद। आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। भावी नगरसेवक पदाचे दावेदार मिरज महानगरपालिकेत अब की बार जनाब युसुफजी बागवान की सरकार। आगामी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक रिंगणात गेली 25 वर्षे सातत्याने सामाजिक क्षेत्रात भारतीय संविधानिक विचारांचा वारसा जपत गरजेवर आधारित समाजोपयोगी उपक्रम राबवून जनमानसात लोकप्रिय असणारे वॉर्ड क्रमांक 6 बोकड गल्ली बागवान परिसरातील रहिवासी मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळभाजीपाला मार्केटचे पारंपरिक व्यावसायिक जनाब युनुसजी बागवान यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कंबर कसली असून गेली 25 वर्ष सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, व्यावसायिक, शासकीय क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्रात विविध उपक्रम राबवून जनमानसात आपले स्थान बळकट केले। समाजाला न्यायिक दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करत पत्रकारितेबरोबर माहिती अधिकार कार्यकर्ता ते अल मदत फाउंडेशन सांगली या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कोरोना व महापूर काळात जीव धोक्यात घालून लोकोपयोगी उपक्रम राबवून लोकप्रियता मिळवली आहे। पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते, विविध युवा मंडळे व वॉर्ड क्रमांक 5 व 6 चे रहिवासी यांच्या पाठिंब्याच्या जोरावर सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत अब की बार युनुसभाई की सरकार या ब्रीदवाक्याला अनुसरून भावी नगरसेवक पदाचे दावेदार म्हणून जनाब युनुसजी बागवान यांनी जनमानसांच्या पाठिंब्यावर आपली दावेदारी भक्कम केली आहे। भावी नगरसेवक जनाब युनुसजी बागवान यांना प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य, माजी अध्यक्ष बाल कल्याण समिती सांगली जिल्हा आदरणीय महेशजी वैद्य, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल महाराष्ट्र राज्य जनाब जावेद मुल्ला, अध्यक्ष अल मदत फाउंडेशन सांगली जिल्हा जनाब सलीमभाई अत्तार, संस्थापकीय मुख्य संपादक तिरंगा न्यूज महाराष्ट्र आदींनी जनाब युनुसजी बागवान यांना भावी नगरसेवक पदासाठी जाहीर पाठिंबा देत हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले।